श्री स्वामी समर्थ। तर आज इथे आपल्याला बनवायचे आहे वांग्याचे असे कुरकुरीत असे काप। अशा पद्धतीने हे पाहू शकता तुम्ही, किती सुंदर असे झालेले आहेत, मस्त लागतात। न खाणारे सुद्धा खातील हे वांग्याचे काप, सुंदर असे लागतात। जेवताना तोंडी लावण्यासाठी हे काप करा, किंवा असे सुद्धा नुसते खाऊ शकता तुम्ही अशा पद्धतीनं। तर हे वांग्याचे काप तुम्हाला मी या रेसिपीमध्ये बनवून दाखवणार आहे। चला ना, वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। तर इथं मस्त असे वांग्याचे कुरकुरीत काप करण्यासाठी इथं मोठे 2 मी काळे वांगे घेतलेले आहेत। हे पाहू शकता, इथं साफ करून मी सगळं कोरडे करून घेतलेले आहेत पुसून। आता सगळ्यात आधी आपल्याला याची थोडीशी मध्ये लावण्यासाठी चटणी बनवून घ्यायची आहे। इथे एक मी छोटं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। त्या भांड्यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर टाकायची, 2-3 हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या ते टाकायचे, 7-8 लसूण पाकळ्या टाकून घ्यायचे, 1 चमचा जिरं टाकायचे, अर्धा चमचा ओवा टाकायचे, 1 चिमूटभर साखर टाकूया, चवीनुसार मीठ टाकूया। आता हे बारीक असं मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं। याच्यामध्ये काय करूया, 1 चमचावर पाणी टाकायचं, म्हणजे छान असं बारीक निघतं। थोडंसं पाणी टाकून परत एकदा मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं। छान असं बारीक केलेलं आहे। आता हे बाजूला ठेवून देऊया। काय करायचं, इथे आपल्याला वांग्याचे काप करून घ्यायचे। मी स्वच्छ केलेले वांगे घेतले। आता हे जे शेंडा असतो ना वांग्याचा, ते काढून टाकायचं। पाहू शकता मी असं काढलेलं आहे। आता असे काप करायचे त्याचे। हे बघा, अशा पद्धतीने सगळे काप करून घ्यायचे। एकदम पातळी नाही, एकदम जाडी नाही, मिडियम असे काप करून घ्यायचे आपल्याला। हे बघा, अशा पद्धतीनं मस्त कुरकुरीत ते खूप छान होतात वांग्याचे काप। हे तुम्ही एकदा नक्की करा। वांग नरम नसायला पाहिजे, असं कडक पाहिजे, ताजं वांग पाहिजे। 1 दिवस फ्रीजमध्ये ठेवलं असलं तरी चालतं, पण मऊ नाही पाहिजे। हे माझं ताजं वांग आहे। सगळे काप करून घेतलेले आहे बघा अशा पद्धतीनं। हे पाण्यात टाकायचं आपल्याला, काळे पडू नये म्हणून। त्या टोपल्यात काढून घेतलेत मी वांग्याचे काप। त्याच्यामध्ये पाणी टाकून घेऊया। भरपूर असं पाणी टाकायचं, म्हणजे वांगे बुडतील एवढं। एक चिमूटभर मीठ टाकायचं, वांगे अजिबात काळे पडत नाही। थोडंसं मीठ टाकलं ना पाण्यामध्ये, आपली भाजी करताना असंच करायचं। आता वांग्याला वरतून कुरकुरीतपणा यावा म्हणून इथे मी 1 वाटी रवा घेतलेला आहे। रवाच लावायचा वरतून आपल्याला। चटणी लावल्यानंतर हा रवा लावून घ्यायचं, मग आपल्याला फ्राय करून घ्यायचे। आता रव्यामध्ये थोडंसं लाल तिखट, मीठ हे सगळं टाकून घेऊया। तुमच्या आवडीप्रमाणे लाल तिखट, मीठ टाकू शकता। याच्यामध्ये लाल तिखट टाकून घ्यायचं, हळद पण टाकायची आहे, चवीनुसार मीठ टाकायचं, 1 चमचा गरम मसाला, अर्धा चमचा चाट मसाला। आता हे मिक्स करून घ्या रव्यामध्ये मसाले मस्तपैकी। पाणी वगैरे आपल्याला अजिबात टाकायचं नाही, फक्त आपल्याला वरून कोट करायचं याला वांग्याला, आणि छानपैकी फ्राय करून घ्यायचे। सगळ्यात आधी हे वांगे पाण्याच्या बाहेर काढून घ्यायचे असे। आता मी तर पाण्याच्या बाहेर वांगे काढून घेतले। आता हे जे आपण चटणी तयार केली ना, हे वांग्याला अशी वरून खालून लावून घ्यायची आहे। हे पहा, आता चमच्याने याच्यावर टाकायचं, असं असं पसरवून घ्यायचं। तिखट आहे ना, मग थोडंसं लावलं तरी चालतं। खालतून पण लावून घ्यायचं असं। अशा पद्धतीने सगळीकडे वांग्याला ही चटणी लावून घ्यायची आहे बघा। दोन्ही बाजूने लावून घ्यायचं। तर सगळ्या आधी लावून घेऊया सगळी चटणी। पहा, इथे मी सगळ्या वांग्याला चटणी लावून घेतलेली आहे। आता आपल्याला रव्यामध्ये छानपैकी असं मिक्स करून मग आपल्याला फ्राय करायचे। तुमच्याकडे याच्यापैकी कोणता मसाला नसेल ना तरी चालतं। वांग्याचे काप घ्यायचं चटणी लावलेलं ना, असं पूर्णपणे याच्यामध्ये रव्यामध्ये बुडवून घ्यायचं। दाटसर असं रवा लावून घ्यायचा, पूर्ण असं दाटसर लावून घ्यायचं। आणि हे असे सगळे लावून घ्यायचं, आणि हे वांग्याचे काप फ्राय करून घ्यायचे। मस्त असे कुरकुरीत छान लागतात। हे बघा, अशा पद्धतीने एका प्लेटमध्ये सगळे लावून घेते मी। छानपैकी मी रवा लावून घेतलेला आहे वांग्याच्या कापला। आता हे आपल्याला मस्तपैकी खरपूस असे भाजून घ्यायचे, तेलामध्ये फ्राय करायचे। ते एक मी पॅन ठेवलेला आहे, तुम्ही तव्यामध्ये पण करू शकता, तव्यावरती पण करू शकता। इथे मी असे पसरट असं पॅन ठेवलेलं आहे। आता हे 1 चमचा तेल टाकायचं, भरपूर असं तेल टाकून घ्यायचं।
तेल असं सगळीकडे पसरून घ्यायचं. तेल बघा भरपूर टाकलेलं आहे मी, मोठा पळी तेल टाकलेलं आहे. तेल छान गरम होऊ द्यायचं. तेल चांगलं गरम झालेलं आहे. आता हे काप एक एक ठेवून घेऊया. जेवढे मारतील ना तेवढेच फ्राय करायचे. इथे 4 मावलेत. आता 4च फ्राय करून घेते मी. मिडियम टू लो गॅसवर करायचं, एकदम फुल गॅसवर नाही करायचं. खालची बाजू थोडीशी भाजली ना मग पलटवून घ्यायचे आपल्याला. आता हे पलटवून घेऊया. सगळे असे पलटवून घ्यायचे. खालीवर करून सगळं करून भाजून घ्यायचं मस्त खरपूस होईपर्यंत वांग. खूप छान चव लागते ही. मस्त आपण जेवताना पण घेऊ शकतो तोंडी लावण्यासाठी. खूप छान वांग लागते. थोडासा वेळ लागतो पण असं फुल गॅसवर तुम्ही भाजू नका, मग खरपूस होणार नाही वांग्याची काप. आता एका प्लेटमध्ये काढून घेते. छानपैकी भाजले गेले. आणि दुसरे पण अशाच पद्धतीने आपल्याला हे काप छानपैकी फ्राय करून घ्यायचंय. आता एक प्लेटमध्ये काढून घेणार आहे मी. इथे एका टिश्यू पेपरवर टाकू शकता तुम्ही, म्हणजे तेल असेल ना ते निघून जाईल. हे बघा, आता अशाच पद्धतीने सगळे वांगे आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे. आणखीन थोडंसं तेल टाकून घ्यायचं आणि हे परत हे वांगे आता आपल्याला असेच ठेवून मिडियम टू लो गॅसवर फ्राय करून घ्यायचे. खरपूस होईपर्यंत आपल्याला खालीवर पलटून आपल्याला वांगे भाजून घ्यायचे छान.